तुम्हा लोकांना मी काल सांगितलं होतं की मला एखादा छानसा हेअरकट सजेस्ट करा, पण एकाने पण मला सांगितलं नाही. म्हणून काय झालं, मी माझ्या मनाने हेअरकट करणार. आणि मग सगळ्यात आधी तर मी शॉपिंग करायला गेले, कारण मला ज्वेलरी वगैरे घ्यायची होती. तसं तर माझं लग्नाला जायचं पण फिक्स नाही, तरी माझी तयारी एकदम छानपैकी चालू आहे. मम्मीला घेऊन गेलेले आज मी शॉपिंग करायला. आणि हा मी हेअरकट केलेला फर्स्ट टाइम हा हेअरकट केला. मी खरं सांगते, जिंदगीत मी कधीच एवढा हेअरकट छान केला नव्हता. पण मला तो बघून इतकं छान वाटत होतं. आणि मी जेव्हा पण कोणता पण हेअरकट करते ना, मग 4-5 दिवस तर मला असं हिरोईन असल्याचं फील येतो. त्यामुळे आता तुम्हाला 4-5 दिवस अशीच माझी नाटकं बघावी लागणार आहेत. केस तर मला इतकी आवडली. लेंथ थोडीफार कमी झालेली, पण बाकी हेअरकट तर खूप छान दिसत. आणि मला माहिती, मी जशी केस कापल्यावरती शायनिंग मारत असते, तसं तुम्ही पोरींनो, तुम्ही पण केस कापल्यावर असंच माझ्यासारखं वेड्यासारखं करत असणार आहे, मला माहिती. आणि क्लच लावल्यावरती ह्याचे जे लेअर होते ना, ते अजूनच छान दिसत होते. तुम्ही पण बघा. आणि माझं हेअरकट कसं झालंय ते पण मला नक्की सांगा. आणि केस कापलं तुम्ही पण असं येड्यासारखं करता का, ते पण मला नक्की सांगा. आणि जर घरात तुम्ही पोरगी असाल तर तुम्हाला एकट्याला नटून चालत नाही, आपल्या मम्मीला पण नटावं लागतं. म्हणून मम्मीच्या केसांना मेहंदी वगैरे लावून दिली. आणि हा माझ्या साडीवरचा ब्लाऊज शिवलेला तो पण घेऊन आली. आणि त्या काकूंनी इतकं छान लटकन बनवलेलं. आणि आज खूप दिवसातून माझा मामा मामी सगळे घरी आलते, म्हणून मम्मी त्यांना ओवाळून घेत होती. कारण भाऊबीजेला पण मम्मी काय गेली नव्हती तिकडं. आणि मग आजी पण सर्वांना ओवाळून घेत होती. खूप दिवसातून अशी माणसं घरी आल्या ना, आमच्या घरात एकदम छान वातावरण असतं. आणि मग दादाच्या लग्नासाठी मी छोटीशीच मेहंदी काढली. उजव्या हातावर तर माझ्या कोणच मेहंदी काढत नाही, म्हणून मी डाव्या हातावर स्वतःनीच मेहंदी काढली आणि झोपी गेले.